आवाज येतोय ना माझा मॅडम? येस. सगळ्यांनी ताट बसा. हे नारायण, आपल्याला धन्यवाद आहे. आपण प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षण आमच्या सोबत आहात. म्हणून आजचा दिवस आमच्या जीवनातील सर्वोत्तम दिवस आहे. सर्वश्रेष्ठ दिवस आहे. प्रेम, आदर, सन्मान, स्तुती व जॅकपॉटने भरलेला परिपूर्ण दिवस आहे. आमच्यामध्ये भरपूर शक्ती आहे, भरपूर शांती आहे, भरपूर शांती आहे, भरपूर शांती आहे. व आमच्याकडे पुष्कळ पैसे आहेत, ज्यांचा आम्ही सदुपयोग करतो. आमच्या सहवासात येणारी प्रत्येक वस्तू, व्यक्ती, जागा, परिस्थिती, परिसर, वेळ, धन, हवामान, वाहतूक, जन्मपत्रिका, निसर्ग आणि संपूर्ण सृष्टी आमच्यासाठी अनुकूल आहे. आम्ही कृपाशाली आहोत. आम्ही भाग्यशाली आहोत. आमच्यावर नारायणाची अनंत कृपा आहे. अनंत कृपा आहे. अनंत कृपा आहे. हे नारायण, आपल्या आशीर्वादाने आमचे घर सुख, शांती, समृद्धी, प्रेम, आदर, विश्वास, काळजी, दिव्य शक्तींनी भरलेले आहे व परिपूर्ण सुरक्षित आहे. आम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी आहोत, यशस्वी आहोत, यशस्वी आहोत. विचार आणि व्यवहाराने सकारात्मक आहोत, सकारात्मक आहोत, सकारात्मक आहोत. आम्ही नेहमी सत्य बोलतो व योग्य मार्गावर वाटचाल करतो. हे नारायण, आपल्याला धन्यवाद आहे. जीवनात 7 प्रकारची सुख देण्यासाठी नारायण, आपल्याला धन्यवाद आहे. संपूर्ण जीवन स्वस्थ राहण्याचे वरदान देण्यासाठी. म्हणून आम्ही पूर्णपणे स्वस्थ आहोत, स्वस्थ आहोत, स्वस्थ आहोत. आमचे चित्त शांत आणि प्रसन्न आहे. हे नारायण, आपल्याला धन्यवाद आहे. आपल्या आशीर्वादाने आमचे आपापसाचे नातेसंबंध प्रेमाचे व विश्वासाचे आहेत. आम्ही अगदी आनंदी व समाधानी आहोत. आम्ही प्रत्येक व्यक्तीमध्ये नारायणाचे रूप पाहतो. हे नारायण, आपल्या आशीर्वादाने आम्ही साथी सुखाने परिपूर्ण जीवन जगत आहोत. हा आमचा सुवर्णकाळ चालू आहे व आपल्या आशीर्वादाने संपूर्ण जीवनभर हा सुवर्णकाळ चालू राहील असा प्रबळ विश्वास आहे. नारायण, आपल्याला धन्यवाद आहे, धन्यवाद आहे, धन्यवाद आहे. थँक्यू. झाले मॅडम. मॅडम झाली. येस. थँक्यू सो मच सुचिता मॅम. वेलकम. कीर्ती मॅम आहे का कॉलमध्ये? कीर्ती मॅम, तुम्ही म्यूट वर इन केस तुम्ही बोलत असाल तर. हॅलो. हा, आता येतोय आवाज. आता काय करायचं आता? जे आपले कालचे चांगले पे- मॅमचा आवाज ब्रेक होतोय का सगळ्यांना की ब्रेक. मलाच? हो, नाही ब्रेक होतोय. मला पूर्णपणे ब्रेक होतोय. बहुतेक मॅम तुम्हाला पेज शेअर करायला सांगताय. ओके, एकच मिनिट मी शेअर करते लगेच. आपल्या 34 पेज सुरू करायचं आहे. हं. माझी स्क्रीन विजिबल आहे? हो. हो. येस, थँक्यू.
तिथे मॅम पेज शेअर केलंय. व्हॉट इज नेक्स्ट नाव? रीड करायला सांगितलंय मॅमनी. आय विल एक्सप्लेन असं चॅट मध्ये आलेलं आहे. काय म्हणतात? रीड करायला सांगितलंय, आय विल एक्सप्लेन असं चॅट मध्ये आहे. ओके, मला आता ऍक्च्युली चॅट दिसणार नाहीये, तर काही टेक्स्ट आले तर प्लीज मला सांगा सगळेजण. हो. सो आपण काल बघितलेले होईल सुरू. मानसशास्त्रज्ञांनी केलेले विविध प्रयोग. तर त्याच्यामध्ये काल आपण ऍज युजल यायला पाहिजे का? काय? हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय का? हो येतोय हो मॅम. येतोय येतोय. ओके, हा बाकी येतोय मॅम. सगळ्यांनी प्लीज म्यूट करा. हम्म. काल हिप्नोटाईज म्हणजे संमोहन तज्ञाचं एक्झाम्पल आपण बघितलं होतं आणि लिंबाचा एक्सपिरियन्स पण कीर्ती मॅमने आपल्याला करवलं होतं. सो आता पुढे आपण बघूया. एखाद्या कुशल संमोहन तज्ञाने त्यांच्या एका विद्यार्थ्याला संमोहन अवस्थेत त्याच्या पाठीला खाज सुटली आहे, दुसऱ्याला त्याच्या नाकातून रक्त येत आहे, दुसऱ्याला तो संगमरवरी पुतळा आहे, दुसऱ्याला तापमान 0 पेक्षा कमी असून थंडीने तो थिजला आहे असे सांगितले, तर प्रत्येक विद्यार्थी त्याला दिलेल्या विशिष्ट सूचनेनुसार तंतोतंत वागेल. त्यांना त्यावेळी त्यांच्या भोवतालच्या वास्तव परिस्थितीचा विसर पडलेला असेल. ही साधी उदाहरणे तुमची जाणीवपूर्वक युक्तिवाद करणारे मन आणि तुमचे अंतर्मन यांच्यातील फरक स्पष्टपणे दर्शवितात. तुमचे चेतन मन हे तार्किक मन असून ते सतत तर्क करत असते, तर अंतर्मन हे अव्यक्तिगत असून चांगले वाईट किंवा योग्य अयोग्य यांचा विचार ते करत नाही. म्हणूनच अशा विचार आणि कल्पना यांची निवड करणे महत्वाचे आहे, ज्या लाभदायक असतात, ज्या बऱ्या करतात, प्रेरणा देतात आणि तुमचा आत्मा आनंदाने भरू शकतात. मॅम 2 पॅराग्राफ वाचलेत मी. कीर्ती मॅम तुम्ही म्यूट आहात, तुम्ही बोलत असाल तर. मॅमला चॅट मध्ये सांगा ना. रीड फुल पेज म्हणून मेसेज आलाय. मॅमचा आवाजच येत नाहीये ना. हो, चॅट बॉक्स मध्ये. रीड फुल पेजेस आलेला आहे मेसेज. अरे मी तेच म्हणतीये, मी रीड करेल पण मॅमचा आवाज येत नाहीये, तर एक्सप्लेन मॅम कसं करतील? हा बहुतेक बरोबर. करतील. हो. परवा रात्री पण होता, तर मग ते शेजारी वगैरे जाऊन त्यांनी केलं होतं 5-10 मिनिटात. तर अच्छा, मे बी होईल तोवर ते काहीतरी करतील, अरेंज करत असाव्या बहुतेक. ओके ओके, ठीक आहे, चालेल, मी रीड करते. मी बोलत नाही आहे. ओके. वस्तुनिष्ठ मन आणि व्यक्तिनिष्ठ मन या संकल्पनाचे स्पष्टीकरण. तुमचे मन हे कधी कधी वस्तुनिष्ठ मन म्हणूनही ओळखले जाते, कारण ते बाह्य वस्तूंशी संबंधित असते.
वस्तुनिष्ठ मन वस्तुनिष्ठ जगाची माहिती घेते. त्याची निरीक्षणाची माध्यमे म्हणजे तुमची 5 भौतिक इंद्रिय, कान, नाक, जीभ, डोळे व त्वचा. तुमचे वस्तुनिष्ठ मन निरीक्षण, अनुभव आणि शिक्षणातून शिकते. आधी सांगितल्याप्रमाणे चेतन मनाचे सर्वात मोठे कार्य म्हणजे तर्क करणे. समजा तुम्ही दरवर्षी लॉस एंजेलिसमध्ये येणाऱ्या हजारो पर्यटकांपैकी एक आहात. उद्याने, सुंदर बागा, भव्य इमारती आणि सुंदर घरे अशा सर्व गोष्टींचे निरीक्षण केल्यावर हे एक सुंदर शहर आहे अशा निष्कर्षाप्रत तुम्ही याल. हे आहे तुमच्या वस्तुनिष्ठ मनाचे कार्य. तुमचे व्यक्तिनिष्ठ मन अंतर्ज्ञानाने जाणते. ते तुमच्या भावनांचे स्थान आणि स्मृतीचे भंडार आहे. जेव्हा तुमची पंचज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय कार्यरत नसतात, तेव्हा तुमचे व्यक्तिनिष्ठ मन त्याच्या सर्वोच्च स्तरावर कार्य करत असते. एका शब्दात, ही अशी बुद्धिमत्ता आहे जी चेतन मन कार्यरत नसते किंवा झोपेच्या अधीन तंद्रीच्या अवस्थेत असते तेव्हा प्रकट होते. तुमचे व्यक्तिनिष्ठ मन दृष्टीच्या नैसर्गिक अवयवांचा वापर न करता पाहू शकते. तुमच्या अंतर्मनात अतींद्रिय शक्ती असते. वस्तुनिष्ठ मन तुमचे शरीर सोडू शकते, दूर देशांत प्रवास करू शकते आणि बऱ्याचदा अचूक आणि सत्य स्वरूपाची माहिती संकलित करून आणू शकते. आपले व्यक्तिनिष्ठ मन इतरांचे विचार माहीत करून घेऊ शकते. सीलबंद लिफाफे आणि बंद कपाटातील मजकूर वाचू शकते. संगणकाचा वापर करू शकते. संगणकाचा वापर न करताही त्यातील माहिती ग्रहण करू शकते. तुमच्या व्यक्तिनिष्ठ मनामध्ये संवादाच्या सर्वसामान्य वस्तुनिष्ठ माध्यमांचा वापर न करता इतरांचे विचार माहिती करून घेण्याची क्षमता आहे. प्रार्थनेची खरी कला शिकण्याची चेतन आणि अंतर्मनांचा परस्पर संवाद समजून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ओके, माझा आवाज येतोय का आता? हम्म. माझा आवाज येतोय का? हो येतोय मॅम, येतोय मॅडम. हो आता येतोय. हो मॅम. मला एक वेळा विचारल्यावर फास्ट उत्तर द्या थोडं. हं? आपण जेव्हा एखाद्या संमोहन जे करतात, जे लोक हिप्नोटिझम करत असतात, तर ते जेव्हा विद्यार्थ्यांना सांगतात, आता हे माझा आवाज येतोय क्लिअर? हो येतोय. हो येतोय मॅडम, येतोय. जेव्हा त्या विद्यार्थ्यांना सांगितलं जाते की तुमच्या पाठीला खाज सुटले किंवा तुमच्या नाकातून रक्त येत आहे किंवा तुम्ही एक पुतळ्यासारखे बनला आहात किंवा तापमान शून्यापेक्षा कमी आहे, तुम्ही थंडी भरली आहे तुमच्या अंगामध्ये, असं जेव्हा त्या विद्यार्थ्यांना हिप्नॉटिक्स करता करता जेव्हा त्या सूचना देतात, सूचना मॅम आवाज नाही येते. रिॲक्शन असते. आवाज सेम गेला त्यांना मॅम. पाठीला खाज आवाज गेला. गेला होता, परत आला. आलं. ओके, आजचे दिवस आता ऍडजस्ट करून घ्या. जसा आवाज येतो तसा परत पुन्हा पुन्हा डबल डबल ते रिपीट होणार आहे. आय ट्राईड माय बेस्ट आणि सगळीकडे जाऊन बघितलं आणि फक्त मनामध्ये आता थँक्यू सो मच फॉर इंटरनेट असं म्हणूनच मी आता हे सुरुवात केली आहे. सो होईल काहीतरी 5-1 मिनिटांनी चांगलं होऊन जाईल. कारण आतापर्यंत तर मी 3 वाजतापासून कंटिन्यू मी कनेक्टेड आहे. माझं नेटवर्क खूप छान चालत आहे. नेमकं काल एक शंका वाटली माझ्या मनामध्ये की अरे उद्या मला एका ठिकाणी ट्रेडिंग करायचं आहे आणि माझं नेटवर्क चालेल की नाही, आणि सेम कंडिशन तेच की तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही एक हे दिलं ना, सिग्नल दिला ना, मग आता ते तुम्हाला तसंच तुम्हाला ते रिझल्ट देत आहे. अदरवाईज आय एम टेकिंग ट्युशन्स क्लासेस एव्हरीथिंग मी फक्त याच्यावरून घेते आणि माझं स्मूथली सगळं चालत आहे. सो आय एम व्हेरी मच ग्रेटफुल फॉर माय नेट कनेक्शन आणि आता नक्कीच ते छान चालणार आहे. सो जर एखाद वेळेस आवाज जर कटला तर मला फास्ट म्हणजे लवकर सांगा. माझा आवाज येतो नाहीये, सो मी त्या प्रकारे तुम्हाला समजून सांगेल. क्लिअर आहे? येस. हम्म.
हा हो हा काहीच नाही आलंय मला ऐकू. येस येस. हो हो. हो मॅडम हो. सो विद्यार्थ्यांना जेव्हा सूचना देतात तेव्हा सेम तसंच त्यांच्याकडे रिॲक्शन होते. सेम त्यांना म्हटलं ना तर तुम्हाला की स्वित्झर्लंडची थंडी तुम्ही अनुभवाल. तुम्हाला थिजले असं म्हणजे तुम्हाला थंडी वाजेल. घाम म्हटलं तर घाम फुटेल. तुम्हाला असं जर म्हटलं की तुम्ही एखादा पुतळा बनला तर म्हणजे लिटरली इतकं कडक स्टॅच्यू बनतो की त्या हाताला आपण मोड म्हणजे असं फोल्ड सुद्धा करू शकत नाही. तो व्यक्ती जो असतो ना तो सेम पुतळ्यासारखा खडा असतो, उभा असतो. पाठीला जर खाज सुटली असं जर म्हटलं तर तशीच खाज सुटेल. आणि नाकातून रक्त येत आहे म्हटलं तर लिटरली त्या व्यक्तीच्या नाकातून रक्त येईल. त्या विशिष्ट सूचनेनुसार तंतोतंत त्याचं ते जे मन आहे ते तसंच त्याप्रमाणे रिॲक्शन देतं. कारण त्यावेळी त्याच्या सराउंडिंग मध्ये जे काही आहे त्या रियालिटीचा त्याचा विसर पडलेला असतो आणि तो फक्त त्या सूचनेवर त्याचं सबकॉन्शियस माइंड काम करत असतं. आणि सबकॉन्शियस माइंड कधी काम करतं जेव्हा ते थीटा स्टेटमध्ये जातं. आणि म्हणून आपण म्हणतो की जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपली थीटा स्टेट असते. त्यावेळेस आपण सकाळी उठल्यानंतर थोडं ड्राउझी स्टेटमध्ये असतो, शांत असतो, विचार नसतात, विचार कमी असतात. आणि त्यावेळेस जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट अफर्मेशन जर दिली तर ती तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जायला फास्ट जाईल. म्हणून आपण का ब्रीदिंग 3-4 टाइम्स ब्रीथ करा म्हणजे जी फ्रिक्वेन्सी आहे तुमची वेव्ह जी आहे थीटा वेव्ह जी आहे ती खूप हळू 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 असते ना. त्यावेळेस ते विचार इझी त्या माइंडमध्ये जातात. रात्री झोपताना होऊ शकतं कधी कधी आपण झोपायला जातो, अरे लाईट लावायचं आहे मग तिथे हे करायचं, उद्या काय करायचं, हा करायचं आहे, म्हणजे 2-3 विचार एक्स्ट्रा आपल्या माइंडमध्ये येतात. त्यावेळेस आपण झोपता झोपता तेवढा मे बी थिटा स्टेटमध्ये जात नाही किंवा जायच्या वेळेस त्या वेळेस आपल्याला कळतही नसेल. पण मॉर्निंगची जी टाइम आहे तो एक्सलेंट टाइम असतो तुमच्या स्वप्नांना गती द्यायसाठी, तुमचे अफर्मेशन्स रिपीट करायसाठी. त्यावेळेस तुम्हाला ती करायची आहे. रात्री झोपताना सुद्धा करायची आहे. साधं उदाहरण, जाणीवपूर्वक युक्तिवाद करणारे मन. आता जे आपलं कॉन्शियस माइंड जे असतं ते 5 इंद्रिय जे आहे आपले त्याच्यावर असतं ना. म्हणजे आपण आपल्याला मन हे जे आहे आपलं अंतर्मन, युक्तिवाद करणारं मन म्हणजेच आपलं कॉन्शियस माइंड. आणि याच्यातला फरक कसा होता तर चेतन मन जे असतं ते आपल्याला लॉजिकल असतं. ते सतत आपल्याला कुठेतरी तर्क करत असतो, हे असं होईल का, अच्छा तुझं तर हे नाही झालेलं आहे काम, मग तू कशी 5 मिनिटात करशील, किंवा कसं 10 मिनिटात तुझ्याकडे पाहुणे येणार आहे आणि 15 पाहुणे येणार आहे आणि तुझ्याकडे तर अर्धा तासच आहे, असा कसा स्वयंपाक तू करू शकते. असे तर्क वितर्क. अच्छा तुमच्याकडे तर आज 50,000 रुपये आहे, तुम्हाला एवढे इकडे एक इन्स्टॉलमेंट द्यायची आहे, ती कशी 1 महिन्यात तुझे पूर्ण येतील, कसे तुला 60-70 हजार रुपये मिळतील. हा तर्क वितर्क, चांगलं काय वाईट आहे का, हे हे आपण हे जर केलं तर योग्य राहील की अयोग्य राहील, हा सतत ते विचार करत असतं. आणि म्हणून अशा विचाराने याची कल्पना कंटिन्युअस आपल्या मनामध्ये जी आहे ते चेतन मन देत असतं. अंतर्मन काय असतं, हे अंतर्मन जे आहे हे अवैयक्तिक असतं. चांगलं वाईट योग्य अयोग्य याचा तो कधीच विचार करत नाही. पण तर्कमान हा सारखा विचार करतो. कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडला त्या गोष्टींशी काही मतलब नसतो, काय विचार काय कल्पना निवडायचं. मग अशा वेळेस आपल्याला माहित आहे की आपण काय विचार आणि कल्पना निवडायची, ज्या आपल्याला लाभदायक आहे, ज्या आपल्याला प्रेरणा देतात, ज्या आपल्यासाठी चांगल्या आहे. ज्यामुळं माझं मन, माझं हृदय, मी खूप खुश आहे, मी त्या गोष्टींचा विचार करेल, मी त्या गोष्टींची निवड करेल, मी त्या गोष्टींची कल्पना करेल जिथे माझ्या अंतर्मनामध्ये माझ्या आनंद भरून निघेल. कारण मला माहित आहे की मी कुठला विचार केला तो मला लाभदायक आहे आणि मला सबकॉन्शियस माइंड मध्ये काय टाकायचं आहे. मी जर दुःखाचा विचार केला तर माझं मन, माझं हृदय खुश राहील का, नाही. काही गोष्टी तुम्हाला खूप प्रेरणा देतात, मोटिवेट करतात, तुमचा आत्मा आनंदाने भरून जातो, अशा गोष्टींची निवड करायची आहे. वस्तुनिष्ठ मन आणि व्यक्तिनिष्ठ मन हे दोघंही वेगळे वेगळे संकल्प आहे. तुमचं जे मन, चेतन मन असतं ना, जे म्हणजे वस्तुनिष्ठ आहे, ते कसं ओळखतं, कारण तो सराउंडिंग मधल्या त्या वस्तूंशी संबंधित असतो. कारण तो बघतो, स्पर्श करतो,
फील करतो, सेन्स केल्यानंतर तर म्हणजे डोळ्यांनी बघतो, ऐकतो. हे पाचही इंद्रिय त्याचे कामं करतात. वस्तुनिष्ठ मन जे आहे, समजा तुम्ही कुठे फिरायला गेला, तुम्ही सुंदर सौंदर्य बघत आहात, झरणे बघत आहात, तिथलं फूड एन्जॉय करत आहात, तिथला बीच एन्जॉय करत आहात, झाडे, फुलं, तुमच्या हॉटेलचं सराउंडिंग सगळं तुम्ही तिथे त्या वस्तुनिष्ठ मनासोबत ती माहिती घेता. त्याच्यात तुमचे पाचही इंद्रिय जे आहे ती इन्व्हॉल्व झालेली आहे. तुमचे वस्तुनिष्ठ मन हे निरीक्षण करतं, अनुभव करतं आणि शिक्षणातून शिकतं आणि त्याप्रमाणे ते काम करतं. जसं आधी सांगितल्याप्रमाणे चेतन मनाचं सगळ्यात मोठं काम आहे लॉजिक, तर्क करणे. तुम्ही दरवर्षी लॉस एंजेलिसमध्ये येणाऱ्या हजारो पर्यटकापैकी एक आहात सपोज. तुम्ही तिथल्या बिल्डिंग्स बघितल्या, भव्य इमारती बघितल्या, सुंदर घर बघितले, किंवा तुम्ही दुबईला गेलात, मोठ्या मोठ्या तुम्ही बिल्डिंग बघितला, खूप निरीक्षण केलं. आता हे तुमच्या डोक्यामध्ये प्रत छापल्या गेली आहे. तुम्हाला दुबई म्हटल्यावर ते सगळं आठवेल, स्वित्झर्लंड म्हटल्यावर ते आठवेल, कारण की तुम्ही ते बघून आलात, तुम्ही निरीक्षण केलं आहे. हे झालं तुमच्या वस्तुनिष्ठ मनाचं कार्य. पण तुमचं जे व्यक्तिनिष्ठ मन आहे, जे अंतर्मन आहे, त्याला बघायची गरज पडत नाही. तो न बघता विदिन अ सेकंद तुमच्या शरीरातून निघून तिथली पूर्ण माहिती घेऊन येऊन तो तुम्हाला सांगेल, तुमच्या मनात ते येईल. त्याला पाहायची गरज नाही, कारण त्याचे सेन्सरी ऑर्गन्स जे आहे, पंचेंद्रिय, कर्मेंद्रिय कार्य करत नसतात, तर त्याचं वेगळं ते म्हणजे सूक्ष्म जीव आहे तो तो बाहेर जाऊन भेटून म्हणजे सगळं विश्व फिरून येईल. व्यक्तिनिष्ठ मन अंतर्मनानं जातं आणि भावनेचं स्थान हे स्मृतीचं भांडार आहे. भावना म्हणजे फिलिंग, स्मृती, आठवण. जेव्हा पंचेंद्रिय ज्ञानेंद्रिय कार्य करत नसतात, झोपलेले आहात, जिथे तुमचे पंचेंद्रिय तेव्हा काम करेल, पण जेव्हा तुमची पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे आता झोपले आहेत, म्हणजे तुमचे डोळे काम करत नाहीये, हाताचा स्पर्श कुठल्या गोष्टीला होत नाही आहे. आता ती झाली पंचेंद्रियांना काम करण्याची. हे कर्मेंद्रिय म्हणजे तुम्ही कुठलं काम करत नाही, इथून वस्तू तिथे उचलत नाही, किंवा तुम्ही गाडी चालवत नाहीये. हे झालं का? तर हे जेव्हा नसतं, तेव्हा तुमचं जे व्यक्तिनिष्ठ मन आहे त्या सर्वोच्च स्तरावर हम्म एक स्मॉल सेंटेन्स मध्ये ते सांगितलंय की जेव्हा तुम्ही झोपता, एका शब्दामध्ये अशी बुद्धिमत्ता आहे की तेव्हा तुमचं चेतनमन कार्य करत नसतं. तुमच्या झोपेच्या आधी जेव्हा तुम्ही तंद्रीच्या अवस्थेत असतात, तेव्हा ते जागं होतं. जेव्हा तुम्ही कुठलं काम करत आहात, तुमचं कॉन्शियस माइंड तेव्हा जागी राहतं. तुमचे पंचेंद्रिय तेव्हा काम करतात, कर्मेंद्रिय काम करतात. पण जेव्हा हे काम करत नाही, त्यांच्या हे व्यक्तिनिष्ठ मन, तेव्हा मग तुमचं अवचेतन मन जागं होतं झोपीच्या अवस्थेमध्ये, जेव्हा ते थीटा स्टेटमध्ये जातं. इथपर्यंत कुणी एवढं वाचलेलं आहेत का तुम्ही, प्राजक्ता? हो मॅम. एवढं कम्प्लीट झालं आहे? हा, हे झालंय आणि हा पॅराग्राफ पण झालाय फर्स्ट. हा, तर हे जे आहे अल्फा से बीटा, अल्फा पासून ते बीटा पर्यंत याचा प्रवास असतो है ना. तर स्लोली स्लोली बीटा टू अल्फा, अल्फा टू थीटा, आणि थीटा म्हणजे टोटल आपली ड्राउझी स्टेट, म्हणजे आपण पूर्ण झोपीच्या ह्याच्यामध्ये निघतो, आणि ते केलं की तुमचे ते सबकॉन्शियस माइंड जाग होतं. ठीक आहे, एवढं पुढे अजून वाचायचं. येस. आवाज क्लिअर होता? हो हो, एकदम छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू युनिवर्स. अंतर्मन हे चेतन मनाप्रमाणे तर्क का करू शकत नाही? अंतर्मन हे चेतन मन यांची कार्यपद्धती भिन्न आहे. अंतर्मन हे चेतन मनाप्रमाणे तर्क करू शकत नाही, वाद घालू शकत नाही. तुम्ही तुमच्या अंतर्मनाला काहीही सांगितले तरी त्यात वाद घालण्याची किंवा विरोध करण्याची क्षमता नसते. तुम्ही खोटी माहिती दिली तरी तरी ते ती खरी मानेल. मग ती माहिती अचूक किंवा खरी ठरवण्याचे काम सुरू होईल. यावेळी तुमच्या चुकीच्या सूचना ही परिस्थिती, अनुभव आणि घटनांच्या रूपात खऱ्या ठरतील. तुमच्या सोबत जे काही घडले आहे आणि यामुळे घडले आहे की
तुम्ही ठाम विश्वासांद्वारे तुमच्या अंतर्मनावर त्याची छाप सोडली आहे. जर तुम्ही तुमच्या अंतर्मनाशी चुकीच्या पद्धतीने संवाद साधला असेल किंवा विकृत संकल्पना त्यात आणल्या असतील, तर त्या लवकरात लवकर दुरुस्त करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. हे करण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग म्हणजे तुमच्या अंतर्मनाला सतत सृजनशील आणि विधायक विचारांचा पुरवठा करणे हा आहे. जेव्हा तुम्ही त्यांची वारंवार पुनरावृत्ती करता, तेव्हा तुमचे अंतर्मन त्यांना स्वीकारते. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या साहाय्याने चांगले विचार आणि जीवनाच्या नवीन आणि चांगल्या सवयी अंगी बाणवू शकता. कारण तुमचे अंतर्मन हे सवयींचे आधारस्थान आहे. तुम्ही जशा सवयी लावाल तसा तुमचा स्वभाव बनेल आणि त्यानुसारच्या तुमचे विचार आणि कृती यांना आकार मिळेल. हॅलो, माझा आवाज येतोय ना? हो, तुमचा येतोय, मॅडमचा येत नाहीये. अच्छा. माझा आवाज येतोय? हा, हो, आता आता आला येतोय. मॅडम. हा, म्यूट होते ना मी. 35 पेज आपण तू एक्सप्लेन केलं ना आता वाचलेला. हो. हा, ठीक आहे. कारण मला पेजेस दुसरीकडे बघावं लागत आहे, इथे नाही. छान अच्छा. परीक्षा चालू, व्हेरी गुड. ओके, सो अंतर्मन हे पेज चेतन नंबर, मनाप्रमाणे हा तर्क हा, का करू शकत नाही. येस. व्यक्तिनिष्ठ मन दृष्टीच्या नैसर्गिक अवयवांचा वापर करत नाही. ते तुमच्या आतमध्ये असलेल्या अतींद्रिय शक्तीवर, तुमची जी इन्फायनाइट इंटेलिजन्स म्हणजे आत्मशक्ती जी आहे त्यावर काम करतं. वस्तुनिष्ठ मन हे तुमचं शरीर सोडू शकते, दूरच्या देशात प्रवास करू शकते, म्हणजे ते कुठेही जाऊन प्रवास करून येऊ शकतं. बऱ्याचदा ते अचूक सत्य परिस्थिती संकलन माहिती करून आणू शकतं. म्हणजे कुठली गोष्ट सपोज एखादी हरवली आणि तुम्ही शांत बसलात आणि विचारलं की हे माझ्या चेतन मना, मला सांग ही माझी वस्तू कुठे आहे, मी म्हणजे मला आठवण करून दे की कुठे ठेवली आहे. ती तुम्हाला 101% तुमचं मन तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत घेऊन जाईल. तुम्हाला असा एक वेगळ्या प्रकारचं असं कुठेतरी असं क्लिक होईल की अरे इथे बघूया, तुम्ही ऑटोमॅटिक तुम्ही त्या कबड जवळ जाल किंवा त्या एखाद्या पर्स जवळ जाल, असं होईल आणि तेव्हा ती वस्तू तुम्हाला सापडेल. आपलं व्यक्तिनिष्ठ मन इतरांचे विचार माहीत करून घेऊ शकतं की समोरच्याच्या मनात काय आहे. सील बंद लिफाफे, बंद कपाट याच्यातला मजकूर सुद्धा ते वाचू शकतं. तुम्ही जर तुमच्या कम्प्युटरचा उपयोग न करता त्याच्यातली माहिती सुद्धा म्हणजे इतकं ते सुप्त आणि सूक्ष्म मन आहे जे काहीही म्हणजे करू शकतं. ते बाहेर तुमच्या बॉडीतून निघून ते पूर्ण फिरून सगळी माहिती काढून तुम्हाला आणून देऊ शकतं. त्याच्यामध्ये कुणाच्या सोबत जर तुम्ही संवाद नाही साधला सर्वसामान्य, तरीही तुमच्यामध्ये ती अ, एक एनर्जी अशी होऊन जाईल की तुम्ही समोरच्याच्या मनात काय आहे हे सुद्धा जाणून घ्याल. तेव्हा आपली प्रार्थना जी खरी करण्यास कला शिकण्यासाठी चेतन आणि अंतर्मनाचा जो परस्पर संवाद असतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपलं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडचा संवाद. आणि त्यानंतर मग आपल्याला असं आपल्या आयुष्यामध्ये सपोज तुम्ही जर ठरवलं की मला हे काहीतरी करायचं आहे, तुम्हाला एखादं अचानक काहीतरी असं गिटार शिकायची आहे किंवा गाणं शिकायचं आहे किंवा तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला तुमचा एखादा व्यवसाय करायचा आहे आणि अचानक असं होईल की तुम्हाला असं आतूनच काहीतरी एक असं हे होईल आणि तुम्ही म्हणाल की चला आज ना या एरियाला जाऊनच बघते. म्हणजे तुम्ही कधी त्या त्या साईडला जात नाही, पण तुमचं ते जे मन आहे तुम्हाला त्या साईडला घेऊन जाईल. तिथे तुमची कुणाशी तरी ओळख होईल, मग तुम्हाला काहीतरी चालना मिळेल आणि तुमचा तो जो बिझनेस तुमची करायची खूप इच्छा होती ते होऊन जाईल. याप्रमाणे ते काम करतं. सो अंतर्मनाचा आणि चेतनमनाचा परस्पर संवाद समजून घेऊन हे समजून घेणे हे खूप महत्वाचं आहे आणि तेव्हाच ती प्रार्थना खरी
खरी होईल. आणि प्रार्थनेची खरी कला शिकण्यासाठी ह्या दोन्हींचा संवाद समजून घेणे महत्वाचे आहे. एवढंच वाचलंय ना? हो मॅम. हम्म. अच्छा, मी 5:20 लीव करेल हा आज. चला ओके. पुढे पुढे वाचूया. स्वयंसूचनेची अद्भुत शक्ती. आपण आतापर्यंत ज्या गोष्टींवर चर्चा केली त्यावरून तुम्हाला हे समजून येईल की तुमचे जागृत मन हे एखादा द्वारदर्शक किंवा चौकटीसारखे आहे. त्याचे एक अतिशय महत्त्वाचे कार्य म्हणजे तुमच्या अंतर्मनाचे चुकीच्या सूचनांपासून संरक्षण करणे. तुमचे हे म्हणूनच हे महत्त्वाचे आहे, कारण हे मनाच्या मूलभूत नियमावर आधारित आहे. तुमचे अंतर्मन सूचनेबाबत अत्यंत संवेदनशील असते. तुम्हाला माहीत आहेच, तुमचे अंतर्मन तुलना करू शकत नाही किंवा वादविवाद करू शकत नाही. ते तर्क करू शकत नाही आणि स्वतःचा विचार करू शकत नाही. ही सर्व कामे जागृत किंवा चेतन मनाची आहेत. अंतर्मन केवळ जागरूक मनाने त्यावर टाकलेल्या प्रतिमांवर प्रतिक्रिया देते. ते कामाच्या वेगवेगळ्या पर्यायांमधून निवड करू शकत नाही. जे काही दिले जाते ते निमूटपणे स्वीकारणे हेच त्याचे काम आहे. सूचनेमध्ये खूप शक्ती असते. कल्पना करा की तुम्ही एखाद्या जहाजावर आहात आणि ते जहाज समुद्राच्या लाटांमुळे हेलकावे खात आहे. अशा वेळी तुम्ही एका घाबरलेल्या सहप्रवाशाकडे जाऊन म्हणालात की तुम्हाला बरे वाटत नाही असे दिसत आहे. तुमचा चेहरा खूप निस्तेज दिसतोय. मला वाटतं तुम्हाला सम या समुद्र प्रवासामुळे मळमळ होऊ शकते. मी तुम्हाला केबिनमध्ये घेऊन जाऊ का? हे ऐकून खरोखरच त्या प्रवाशाचा चेहरा फिका पडेल. तुम्ही नुकतेच मळमळीबद्दल जे काही बोलला आहात ते त्याच्या स्वतःच्या भीती आणि शंकेशी जुळलेले असेल, जो तुमची मदत घेईल आणि डेकच्या खाली त्याच्या केबिनमध्ये जाईल. एकदा तिथे गेल्यावर त्याने योग्य म्हणून स्वीकारलेली तुमची नकारात्मक सूचना ही खरी ठरेल. येस. सो जागृत मन जे आहे, ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. ओके. एक द्वाररक्षक एका चौकीदारासारखं असतं. ते अतिशय महत्वाचं कार्य करतं. तुमच्या अंतर्मनामध्ये चुकीच्या सूचनांपासून त्याचं संरक्षण करणं हे त्याचं काम असतं. म्हणून आपण सूचना काय का देतो स्वतःला? मूलभूत नियमांवर आधारित अंतर्मन सूचनेवर काम करतं. अत्यंत हे संवेदनशील असतं. तुमचे अंतर्मन तुलना करत नाही, वादविवाद करत नाही, तर्कवितर्क करत नाही, स्वतःचा विचार करू शकत नाही. तो सगळी कामे जागृत किंवा चेतन मनाची आहेत. म्हणजे तर्कवितर्क करणे, चांगलं वाईट शोधणे, वादविवाद करणे, हा सगळा जो पार्ट आहे तो आहे चेतन मनाचा. अंतर्मन फक्त जागरूक मनाने त्यावर टाकलेली जी पिक्चर आहे, त्यावर टाकलेली जी प्रतिबिंब आहे, तीच प्रतिक्रिया तो देतो. म्हणून आपण जेव्हा आपल्या रोज अफर्मेशन्स रिपीट करतो, इवन दो ते काही म्हणजे आज ती जरी परिस्थिती नसेल तरी ते आपण रिपीट करतो की येस, माय हेअर म्हणजे माझे हे केस खूप हेल्दी बाउन्सी छान आहे, माझे केस हेल्दी बाउन्सी छान आहे, माझी बॉडी खूप सुंदर टोन्ड आहे, माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी खूप छान काम करते, माझ्या शरीरामध्ये रक्तभिसरण प्रक्रिया एकदम छान चालत आहे, माझी किडनी खूप सुंदर काम करते, माझं डायजेशन सिस्टम खूप सुंदर काम करत आहे, मी इझिली माझ्या शरीरातले जे काय म्हणतात त्याला, माझ्या शरीरातली घाण बाहेर काढू शकते, मी सहज दिवसभर काम करू शकते, मी दिवसभर काम करूनही खूप एनर्जेटिक असते. जेव्हा मी हे कंटिन्यू 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 बोलते 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 बोलते, त्या प्रतिमा त्या माझ्या सबकॉन्शियस माइंडवर जाऊन छापल्या जातात आणि ते कामाच्या वेगवेगळ्या पर्यायामधून म्हणजे असं निवड नाही करत की हे चांगलं हे ते बस आलं
घेतलं, काम सुरू. स्वीकारा, ऍक्सेप्ट करा, त्याचं काम चालू करा. या सूचनेमध्ये खूप प्रचंड शक्ती आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या वेळेस म्हणजे इवन दो तुम्ही तुमच्या आता डेली रेग्युलर लाईफ मध्ये पण जेव्हा आता हे पुस्तक चालू आहे, तर तुम्ही मागे वळून बघा, तुम्ही कुठे कुठे काय काय सूचना दिल्या होत्या आणि त्या प्रमाणे तुमचं काय काय घडत होतं. म्हणजे कोणी कोणी म्हणतं ना की नाही, मी ना गाडीने गेली की मला खूप मळमळल्यासारखं होतं, मला ट्रेनचाच प्रवास सूट होतो, मी बसने तर जाऊच शकत नाही, मी इवन दो मला माझे एसी नाही मला सहन होत, एसी लावला की मला मळमळ सुरू, एसी लावला की मळमळ सुरू. हे जे कंटिन्युअसचे थॉट्स तुमचं जे हे असतं, सेम एसी लावला की तुम्हाला तो येस तुम्हाला सुरू होणार तसं. एखाद्या जहाजावर तुम्ही आहात आणि समुद्राच्या लाटेमुळे जेव्हा ती लाट हेलकावे देते आणि अशा वेळेस तुम्ही खूप घाबरले आहात, मग तुम्ही एखाद्या मित्राकडे विचारलं की मला बरं वाटत नाही, तुमचा चेहरा खूप निस्तेज दिसेल. मग या प्रवासामुळे मळमळ होऊ शकते, म्हणून तुम्हाला तो केबिन मध्ये घेऊन जाऊ का विचारतो. मग प्रवाशाचा चेहरा फिका पडेल. तुम्ही नुकतेच मळमळीबद्दल जे काही बोललात आहात त्याच्या स्वतःच्या भीती आणि शंकेशी जोडलेले असेल. हा, मळमळ ही जी आहे ही त्याच्याच आतमध्ये असलेली भीती होती ना. त्यांना ज्या लाटेची भीती वाटत होती आणि मग ती भीती खरी ठरली. आणि तेव्हा मग तो जेव्हा ते खाली गेला, डेकच्या खाली गेला, पण त्याने जेव्हा तिथे ती अं, दिलेली सूचना होती ती नकारात्मक होती, पण त्या सबकॉन्शियस माइंडने ती एक्सेप्ट केली आणि तुम्हाला ती खरी करून दाखवली. पुढे जायचं की थांबायचं इथे आज? कसं पण चालेल, अजून 5च मिनिटं आहेत ना. हो, कारण एक नवीन पॅरा सुरू होत आहे ना. सो हम्म. आपण इथे थांबूया. मी एक शॉर्ट अजून सांगते तुम्हाला की आजचे जे होतं ना ते आपल्याला ठरवायचं आहे की आज आपल्याला काय करायचंय. आपला एकच विचार म्हणजे आहे या पूर्ण याच्यामध्ये आज आपण काय शिकलोय की मी थॉट कसा करू, हे माझ्यावर कंट्रोल मी करू शकते, की मला थॉट कसा करायचा आहे. मी थॉट चांगला केला, मला माहिती आहे माझं चांगलंच, मग मला जे आहे थॉट प्रोसेस माझं आता मी अलर्ट राहील, माझं कॉन्शियस माइंड अलर्ट राहील की थॉट कसा करायचा आहे. थॉट आला तर मला न्यूट्रल कसा करायचा आहे. मी जेव्हा मला माझं जर स्वप्न मला पूर्ण करायचंय तर मी एकच काम करेल. मी सकाळी ड्राउझी स्टेट मध्ये आली किंवा मी झोपताना जेव्हा ड्राउझी स्टेट मध्ये जाणार, मी माझे स्वप्न, माझे अफर्मेशन रिपीट करणार. जेवढं फास्ट तुम्ही हे रोज कराल, डेली कन्सिस्टन्सीने कराल, तुमचे स्वप्न 101% विदिन अ मंथ पूर्ण होईल. इट्स डिपेंड ऑन युअर फ्रिक्वेन्सी. मी म्हणते म्हणून 1 महिना नाही, तुम्ही रेग्युलर कराल, व्यवस्थित कराल, तर तुम्हाला तो रिझल्ट मिळेल. आपल्याकडे आत्ताच एक्झाम्पल आहे, आपलं ताजं ताजं एक्झाम्पल माझ्या नेटवर्कचंच आहे. मी तुमच्याशी बोलल्यानंतर माझ्या नेटवर्क सोबत मी एकदम परफेक्ट कनेक्ट झालेली आहे. कुठेच माझा आवाज ब्रेक झाला का? नाही. कारण जिथे आता मला आज रीडिंग करायला जायचंय त्यांना मी जेव्हा मी तुमच्याशी कनेक्ट होत असताना मी मेसेज टाकलेला की मी आज रीडिंग करू शकत नाही, मला नेटवर्क चॅलेंज आहे. सो मला त्या मॅडमने एकच सांगितलं, जस्ट ग्रॅटिट्यूड करा, जॉईन करा, तुम्हीच आज वाचणार आहात, तुम्हालाच आज वाचायचं आहे, तुम्हालाच रीड करायचं आहे. आणि तो मेसेज वाचल्यावर मला अजून असं बळ आलं की येस, माझं नेटवर्क कनेक्शन स्टेबल होणार आहे आणि मी वाचणार आहे. आणि तेच घडलं. ताजं उदाहरण आहे, कुठे जावं नाही लागलं आपल्याला. तुम्ही सगळ्यांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे या उदाहरणाचा. सो किती पॉवरफुल आहे हे आपलं सबकॉन्शियस माइंड. आणि हे काम जेव्हा आपण ब्रीद करतो ना, मेडिटेशन करत असतात, ब्रीदिंग करत असतात, विचार शून्य होतात, जेव्हा काम माइंड मध्ये जातो तेव्हा आपल्या ज्या बीटा थिटा वेव्स आहे ना त्या अगदी स्लो जातात. आणि त्या जेव्हा स्लो जातात तेव्हा तुमचं ते सबकॉन्शियस माइंड जाग होतं. आणि ते का जाग झालं की मग तुमचं काम कम्प्लीट होतं. सो आजचा हा एवढा लेसन आहे. उद्या पुन्हा मी एक शॉर्ट हे घेईल, रिव्हिजन घेईल पूर्ण मागच्या याची. तेव्हा काहीही असं किंतु परंतु न आणायचं मनामध्ये.
आणि प्राजक्ता मॅम आपल्याला एक तुम्ही कंटिन्यू तुमचं एक हे सांगून द्या, समराईज करून द्या आणि मग मीटिंग एंड करूया. ठीक आहे ना? मी लीव केलं तर चालेल? हो मॅम. हो मॅम. हा, तुम्ही समराईज करा आणि मग एंड करा. प्राजक्ता. चालेल तर मॅम म्यूटवर आहेत का? हो चालेल मॅम. चलो, थँक्यू सो मच फॉर युअर कॉपरेशन. आणि माझं नेटवर्क एक्सिलेंट वर्क करणार आहे नेक्स्ट 12 डेज. हो हो. वा. ऑल तुम्ही द बेस्ट सगळ्यांनी मॅम. रोज सकाळी एनर्जी द्यायची आणि एक्सेलेंट आपलं नेटवर्क काम करणार आहे. ओके. आता उद्या मी येस 4 मॅम. वाजता जॉईन करेन, म्हणजे माझं थँक्यू. थँक्यू सो मच अँड गॉड मॅम ब्लेस यू ऑल. कालचं फक्त रेकॉर्डिंग आता आपल्याला बेस्ट एक ऑफ लक मॅम. सुंदर एक हा आपल्याला ना एक छान की मिळाली आहे. प्लीज त्याचा सगळेजण वापर करा. आणि मला 1 महिन्यामध्ये मला एक जबरदस्त शेअरिंग ऐकायची आहे. प्रतिभा मॅम कडून ती येणार आहे असं मला काय माहिती. इंट्युशन येत आहे म्हणतात ना, सबकॉन्शियस माइंड इंट्युशन देतं. तर मला तसं इंट्युशन मिळत आहे. तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला इंट्युशन देणार. तुमच्या लाईफमध्ये जेव्हा तुम्ही अफर्मेशन करणार ना, तो तुम्हाला इंट्युशन देईल. तो तुम्हाला जाणून घेऊन जाईल त्या रस्त्यावर तुम्ही जिथे कधीच कुठे गेला नाहीत. त्या रस्त्यावर तुम्ही जाल, तिथून तुम्हाला काहीतरी प्रेरणा मिळेल. कुणीतरी मैत्रीण येईल, काहीतरी होईल, न्यूजपेपरमध्ये काहीतरी येईल. हा. तुमच्यासोबत ती चांगली गोष्ट घडवायसाठी तो फोर्सफुली सगळं काम घडवून आणतो. हो सो मॅडम, मला सगळ्यांची ही स्वप्न प्रेरणा पूर्ण होणार आहे. मिळते कालपासून. हो हो. छान हम्म. छान. अजून 1-2 प्रेरणा मिळाल्यात माझ्या ड्रीमला पूर्ण करण्यासाठी. येस येस, डेफिनेटली डेफिनेटली. काय माहित, माझं हे म्हणजे इंट्युशन आहे की खूप छान होणार आहे. चलो, थँक्यू सो मच. बाय. थँक्यू मॅम. येस, तर आज आपण बघू शकतो आपण की कसं आपल्याला एक एक्झाम्पल दिलं आहे, एक नाही, की व्यक्तिनिष्ठ मन आणि वस्तुनिष्ठ मन याच्यातला डिफरन्स आज खरं तर आपण जाणून घेतला आहे, राईट. तर जर आपण म्हणू शकतो की आपलं वस्तुनिष्ठ मन जे आहे दॅट इज नथिंग बट द चेतन मन, म्हणजे कॉन्शियस माइंड. आणि अवचेतन मन हे नथिंग बट द सबकॉन्शियस माइंड, आणि त्यालाच आपण व्यक्तिनिष्ठ मन असं म्हणतो. ठीक आहे. तर रादर दॅन हे कन्क्लूड करण्यापेक्षा आज आपण एक शाळेमध्ये कोणती ती असाइनमेंट असते, फरक ओळखा, दोन्हीकडे लिहितो, म्हणजे चेतन मन अवचेतन मन. आपण ते करूया जेणेकरून हे मी बनवलं आहे, पण मग हे तुमच्याकडेही ऑलवेज राहील. हे तुम्ही बघू शकता, मी असं लिहिलेलं आहे. दिसतंय तुम्हाला? नाही. दिसतंय आता? हो हो दिसतंय. दिसतंय दिसतंय. हम्म. तर हे अशा प्रकारचं आपण आता बनवूया. ओके. हो. येस, चालेल. सो मी पेज शेअर करते, त्यामुळे मला कोणाचाही चेहरा दिसणार नाहीये. तुम्ही चॅटमध्ये काही दिलं तर मला कळणार नाहीये, कारण जेव्हा मी स्क्रीन शेअर करतेय तेव्हा. ओके. मी स्क्रीन शेअर या करता करतेय की जेणेकरून तुम्हाला ते डोळ्यासमोर दिसेल. आणि मी सांगितलेले मुद्दे नाही लिहायचे तुम्हाला, तुम्हाला तुमचे मुद्दे लक्षात आणून लिहायचे. ओके. कळलं ना सगळ्यांना? हो हो, कळलंय. मी मदत करेन तुम्हाला, डोंट वरी. आहे विजिबल स्क्रीन आता? हो. ठीक आहे. तर आता तुम्ही जे पेज असेल त्याचे 2 भाग करा. एकीकडे लिहा चेतन मन, दुसरीकडे लिहा अवचेतन मन. आता मी पॅरेग्राफ वाचते. ठीक आहे. वस्तुनिष्ठ मन आणि व्यक्तिनिष्ठ मन. ठीक आहे. तुमचे
चेतन मन कधी कधी वस्तुनिष्ठ मन म्हणून ओळखले जाते. तर आता चेतन मनामध्ये पहिला पॉइंट काय येणार, की हे वस्तुनिष्ठ मन आहे. आणि अवचेतन मनामध्ये येणार व्यक्तिनिष्ठ मन. फक्त असं लिहायचं आहे, चेतन मनाच्या याच्यामध्ये पहिला मुद्दा टाका वस्तुनिष्ठ मन, अवचेतन मनामध्ये व्यक्तिनिष्ठ मन. हे सगळ्यांनी करायचं आहे. ग्रुपवर फोटो पाठवायचे सगळ्यांना, तुम्ही जे आता डिफरन्शिएट करताय त्याचं. सो पुढे मी वाचते. वस्तुनिष्ठ मन वस्तुनिष्ठ जगाची माहिती घेते. त्याची निरीक्षणांची माध्यमे म्हणजे तुमची भौतिक इंद्रिय, कान, नाक, डोळा, जीभ, त्वचा. तुमचे वस्तुनिष्ठ मन निरीक्षण, अनुभव आणि शिक्षणातून शिकते. आधी सांगितल्याप्रमाणे चेतन मनाचे सर्वात मोठं कार्य म्हणजे तर्क करणे. सो आपण याच्यामध्ये काय करू शकतो, की वस्तुनिष्ठ मन हे वस्तूंशी संबंधित असते. सो आपण इथे लिहू शकतो चेतन मनासाठी की वस्तूंशी संबंधित असते. तसेच चेतन मनामध्येच आपण घेऊ शकतो की निरीक्षणाची माध्यम म्हणजे काय यूज करतो, हा आपले कान, नाक, जे सेन्सोरी ऑर्गन्स आहेत, भौतिक इंद्रिय आहेत, कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा यांचा वापर करतो. वस्तुनिष्ठ मन हे अनुभव, निरीक्षण आणि शिक्षणातून शिकते. तसंच पुढे चेतन मनाचे सर्वात मोठे कार्य म्हणजे तर्क करणे. आणि पुढे त्यांनी उदाहरण दिलंय लॉस एंजेलिसचं. की जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जातो, सगळं तिथलं बघतो आणि निरीक्षण केल्यानंतर, फिरल्यानंतर खरंच आपल्याला असं वाटतं, अरे हो, खरंच लॉस एंजेलिस सगळ्यात सुंदर सिटी आहे. किंवा कधी कधी आपण फोटोज पण बघतो, जरी फिरायला नाही गेलं तरी. समजा मला एखाद्या ठिकाणी फिरायला जायचंय, राईट, मला काश्मीरला फिरायला जायचं होतं, तर मी आधी काय केलं की खरंच तिथे जाण्यासारख्या काही स्थळं आहे का, प्लेसेस आहे का, मी गुगल सर्च केलं, आधी त्याचे फोटोज बघितले. आणि फोटोज बघताना मी काय केलं, निरीक्षणच केलं, राईट. थोडं चेक केलं, अनुभव घेतला इंटरनेटवरतीच की खरंच विंटर सीझन मध्ये स्नोफॉल होतो तेव्हा कसं असतं, काय असतं, थोडंसं त्याचं स्टडी केलं. आणि मग मला त्याच्यानंतर मी कन्क्लूड केलं की अरे हो, खरंच विंटरमध्ये काश्मीरला जाणं वर्थ आहे. सो हे माझ्या चेतन मनाच्या कामामध्ये आलं. वस्तुनिष्ठ जे वस्तू, समजा वस्तू आहे, एखादी थिंग आहे ती, राईट, की तिकडे बोटमध्ये फिरणं, तिथे बर्फाचा अनुभव घेणं. लक्षात येत आहे ना सगळ्यांना? बोलून सांगा मला, फेस दिसत नाहीये कोणाचंच. हो हो. हो हो. ओके, ठीक आहे. आता पुढे व्यक्तिनिष्ठ मनाचं दिलंय, तर आपण आता अवचेतन मनाचा जो कॉलम बनवलाय, अवचेतन मनाचं जे हे बनवलंय त्याच्यामध्ये लिहिणार आहे. अवचेतन मन म्हणजे काय असतं तुमचं? व्यक्तिनिष्ठ मन. व्यक्तिनिष्ठ मन. येस. जसं की चेतन मन हे वस्तूंशी संबंधित असते, तसे आपले अवचेतन मन हे कशावरून गोष्टी जाणते? अंतर्ज्ञानाने. सो तुम्ही लिहू शकता की अंतर्ज्ञानाने जाणते. व्यक्तिनिष्ठ मनात लिहितोय आपण, मिक्स नका करू. आणि हे आपल्या फिलिंग्स म्हणजे भावनांचे आणि स्मृती म्हणजे मेमरीजचं भंडार आहे व्यक्तिनिष्ठ मन. आणि पुढे त्याने दिलंय की जेव्हा तुमची म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय कार्यरत नसतात, तेव्हा तुमचे व्यक्तिनिष्ठ मन त्याच्या सर्वोच्च स्तरावर कार्य करत असते. मग हे साध्या सोप्या भाषेत मी लिहिलंय, जेव्हा आपण झोपतो तेव्हा व्यक्तिनिष्ठ मन सर्वोच्च स्तरावर कार्य करते, राईट. म्हणजे आपण जेव्हा झोपतो तेव्हाच आपले सेन्सोरी ऑर्गन किंवा आपले हात, पाय,
जे काही कामं करतात ते करत नसतं, राईट? मग त्याचा अर्थ काय आहे की तेव्हाच सगळ्यात जास्त हायेस्ट फ्रिक्वेन्सीमध्ये किंवा हायेस्ट फॉर्ममध्ये असतं. तर ते काय असतं? आपलं व्यक्तिनिष्ठ मन. व्यक्तिनिष्ठ मन म्हणजे काय? आपले अवचेतन मन. आज सांगितलं जेव्हा झोपतो तेव्हा सर्वोत्तम. जेव्हा झोपतो तेव्हा हम्म. व्यक्तिनिष्ठ मन हे सर्वोच्च स्तरावर कार्य करत असते. म्हणजेच जेव्हा चेतन मन काम करत नसते तेव्हा याचे काम सुरू होते. म्हणजे काय की जेव्हा आपलं कॉन्शियस माइंड काम करत नसतं, राईट? आपण जेव्हा जागं असतो तेव्हा आपलं कॉन्शियस माइंड जे आहे ते ऑलवेज अलर्ट असतं, सतर्क असतं. पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं कॉन्शियस माइंड आहे ते जागं नसतं, तेही झोपून जातं, कारण आपले ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय काहीच काम करत नसतं. मग जेव्हा आपलं चेतन मन काम करत नसते तेव्हा अवचेतन मनाचे त्यामुळे काम चित्रमन सुरू काम होते. करते. येस, ओके. बरोबर. आणि जसं की आपण बघितलं की डोळ्यांनी चेतन मन म्हणजे वस्तुनिष्ठ मन हे कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ यांचा अनुभव घेऊन निरीक्षण करतं, अनुभव घेतं. पण व्यक्तिनिष्ठ मन हे डोळे बंद असताना देखील पाहू शकते. जे आपण इमॅजिनेशन करतो, कल्पना शक्तीचा वापर करून आपण ड्रीम व्हिज्युअलायझेशन मध्ये डे 13 मध्ये शिकलोय व्हिज्युअलाइज करणं, राईट? तर मग आपण त्यावेळेस काय करतो की मला एखादी गोष्ट हवी आहे, मला एखादी गोष्ट मिळवायची आहे, मला माझं आयडियल वेट 55 किलो करायचं आहे, पण ते होण्याच्या आधीच मी डोळे बंद करून सबकॉन्शियस माइंडच्या मदतीने मी ते बघू शकते किंवा मी ऑलरेडी 55 kg वेट अचीव केलं आहे. मी छान एम साईजचे कपडे घेत आहे, कपडे खरेदी करत आहे, ते घालत आहे. कारण तुमचे व्यक्तिनिष्ठ मन दृष्टीच्या नैसर्गिक अवयवांचा वापर न करता पाहू शकते. अंतर्मनात अंतर्द्रिय शक्ती असते. वस्तुनिष्ठ मन तुमचे शरीर सोडू शकते. व्यक्तिनिष्ठ मन काय म्हणले मॅम? व्यक्तिनिष्ठ मन तुमचे शरीर सोडू शकते, दूर देशात प्रवास करू शकते. म्हणजे की आता जसं मी आता मगाशी काश्मीरचं उदाहरण दिलं की मला अनुभव घ्यायचा आहे की काश्मीरचं काय कसं आहे, तर त्याच्यामध्ये मला काहीतरी काम करावं लागेल, राईट? एक तर स्वतः काश्मीरला जाऊन बघायला लागेल, कोणीतरी गेलेत त्यांचे फोटो बघायला लागेल. पण जेव्हा जे माझं व्यक्तिनिष्ठ मन आहे त्याच्यासाठी मला असं काही करण्याची गरज नाहीये. मी फक्त मी फक्त ओके शीतल. मी फक्त डोळे बंद केले तरी मी इथून एका क्षणात काश्मीरला जाऊ शकते. मी इथून एका क्षणामध्ये लंडनला जाऊ शकते. मी इथून एका क्षणात मेघालयाला जाऊ शकते. मी इथून एका क्षणात अ प्रयागराजला जाऊ शकते. महाकुंभचं अनुभव मी घेऊ शकते इथून बसल्या बसल्या, राईट? हो. ओके. तसंच आपण पुढे अजून बघू शकतो की व्यक्तिनिष्ठ मन इतरांचे विचार माहीत करून घेऊ शकते. सीलबंद लिफाफे, बंद कपाटातील मजकूर वाचू शकते. हे सगळं आपलं चेतन मन करू शकत नाही. मॅम चेतन इतरांचे तर्क लावू शकते, आता आणि अचेतन मन तर्क लावू शकत नाही. राईट, बरोबर. काय काय? चेतन मनाचं सर्वात मोठं कार्य काय आहे? तर्क लावणे, कॉन्शियस माइंडचं. पण प्रतिभा मॅमने एक पॉइंट सुचवलाय की अवचेतन मन तर्क लावू शकत नाही. ते आपल्याला क्रॉस क्वेश्चन करू शकत नाही की अरे कसं शक्य आहे तू इथे बसून काश्मीरला जाणं.
हे शक्य आहे का? पण हे खरंच मी कॉन्शियस माइंड मधून विचार केला तर खरंच मला विचार येईल. वेळीच आहे, काय पण विचार करते, कसं शक्य आहे आत्ता इथे आणि नेक्स्ट मुमेंटला तू काश्मीरला असणं. प्लेनने जायचं म्हटलं तरी 5-6 तास लागतात, आणि एवढं फास्ट तू पोहोचणार काश्मीरला? हे हे चेतन मनाचे लॉजिक, तर्क म्हणजे काय की लॉजिक लावणं, लॉजिकली एखादी गोष्ट बघणं. हम्म. ओके. सो तुम्हाला लक्षात आलंय वस्तुनिष्ठ मन म्हणजे चेतन मनाचं काय फंक्शन्स आहे, ते कसं काम करतं. आणि व्यक्तिनिष्ठ मन म्हणजे आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, अवचेतन मन आहे, त्याचे काय फीचर्स म्हणू शकतो किंवा ते खरंच कसं काम करतं, यातला डिफरन्स कळालाय तुम्हाला? हे तुम्ही हा म्हणजे वारंवार आता वाचा, मी तर म्हणेल. म्हणजे तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल की अच्छा, म्हणजे आता एखाद्या परिस्थितीमध्ये मी असा विचार करते आहे किंवा असं काहीतरी सुरू आहे, तर ओके, माझं कॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह आहे, तर ठीक आहे. मला ते कॉन्शियस माइंडचे जे लॉजिक्स आहेत, क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये नाही पडायचं. तर मग मी काय करणार? ओके, ठीक आहे, मला सबकॉन्शियस माइंडमध्ये जायचंय. मग मी तिथे चांगल्या चांगल्या गोष्टी, चांगले विचार, सगळं चांगलं चांगलं भरायचा प्रयत्न करणार. कारण माझं व्यक्तिनिष्ठ मन जे आहे ते एकदम इनोसंट आहे, की त्याला कळत नाहीये काय चांगलं आहे काय वाईट आहे. मी जर म्हंटल की नाही, एखादी गोष्ट अशीच आहे, तर तिथे तसंच समजून घेतं, म्हणजे ती वाईट जरी असेल तरी सुद्धा. ओके. सो आय होप सगळ्यांना लक्षात आलं असेल आणि तुम्ही फरक ओळखू शकला असेल किंवा बनवू शकले असाल चेतन मन आणि अवचेतन मनाचा, राईट? हम्म. लिहिलंय सगळ्यांनी, केलंय ना? हो हो लिहिलंय. व्यक्तिनिष्ठ मनाचं एकच उदाहरण दिलं ना मॅम? कशाचा? व्यक्तिनिष्ठ वस्तुनिष्ठ मनाचं. हा, तुम्ही उदाहरण मी एक दिलं किंवा बुकमध्ये एक दिलंय. मग हे तुम्ही अजून उदाहरण आपण आपले शोधू शकतो ना. हे पैशांच्या बाबतीत पण होतं की जेव्हा मला खूप पैसे कमवायचे, हे कमवायचे, तर मग जोपर्यंत माझ्याकडे ते पैसे ऍक्च्युअल येत नाही तोपर्यंत चेतन मन ते ऍक्सेप्ट नाही करत. पण याच्या विरुद्ध आहे अवचेतन मनाचे. मी म्हंटल की वा, तू पॉवरफुल मनी मॅग्नेट, तू जिकडे जाईल तिकडे पैसे स्वतःकडे अट्रॅक्ट करते, तुझ्याकडे पैसे खूप सहज येतात. तो म्हणेल हो बरोबर आहे, प्राजक्ताकडे पैसे खूप सहज येतात, ती जिकडे जाईल तिकडे नेहमी तिच्याकडे भरपूर पैसे असतात. पण मग त्याचबरोबर माझं चेतन मन म्हणेल हा, भरपूर पैसे असतात, दाखव कुठे आहे बरं पैसे. कारण तो कान, नाक, डोळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो बिलीव्ह करण्यासाठी. पण तसं अवचेतन मन नाहीये. त्याला मी सांगितलं की अरे हो असं आहे, तर तो लगेच म्हणतो हो बरोबर आहे, हे असंच आहे. राईट? सगळ्यांना लक्षात आलं? आता हे जे हो. आपण बनवलंय हे आपण सगळ्यांनी ग्रुपमध्ये शेअर करायचंय. भलेही तुम्ही 2 पॉइंट लिहिले असतील, 3 पॉइंट लिहिले असेल, तर तुम्ही ग्रुपमध्ये पाठवा. याच्याने ज्याने कोणी आज नसेल केलं जॉईन, तर किमान त्यांना समजायला मदत होईल आपल्या प्रॅक्टिसमुळे. ठीक आहे. पहिलं उदाहरण जरा मॅम परत एकदा रिपीट करा. तुम्ही तुमच्या मनाने अवचेतन मन. शोधा अरुणा मॅम. कारण मी जे उदाहरण सांगतेय ना, ते माझ्या माइंड मध्ये कुठेतरी येतंय म्हणून मी बोलतेय. मग तुम्ही त्या ओके. वेळेने तुम्ही ते समजू नाही शकणार आहे. आता तुम्हाला चेतन मन अवचेतन मनाचं कार्य समजलंय, राईट? की कसं काम हो. करतं वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ. तर मग तुम्हीच बघा की अशी कोणती गोष्ट आहे की तुम्ही असं बोलता स्वतःला, लिमिटिंग बिलीफ जे आहे ते तुम्ही करता, पण सबकॉन्शियस माइंडला तुम्ही अफर्मेशन थ्रू असं काहीतरी करून तुम्ही ते खरंच ऍक्च्युअल मध्ये बिलीव्ह तुमचं वाढवू शकता. सो आपल्यालाच ओळखायचं आहे की अशी कोणती गोष्ट आहे, असं कोणतं उदाहरण आहे. ओके. आणि आणि एक तुम्ही सांगितलं होतं बघा, म्हणजे कसं आपण म्हणजे हे जास्ती असं लक्ष देऊन हे केलं की दुसऱ्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे पण आपण जाणू शकतो. म्हणजे आपल्याला हम्म. जसं जसं पुस्तकाचा अभ्यास करेल तसं सगळं समजत जाईल ना. राईट. म्हणजे तेच ना. आता नॉर्मली इथे कसं दिलंय की आपण बंद लिफाफा, म्हणजे जर मी इथे बसून काश्मीरला जाऊ शकते, तर माझ्या समोर एखादा लिफाफा म्हणजे काही इन्व्हलप पडलंय, तर मी ते वाचू का नाही शकत? मी वाचू शकते ते.
ते वाचणं म्हणजे काय आहे की चांगल्या गोष्टीला, चांगल्या याला पावर देणे. की समजा माझ्याकडे HDFC बँकचं लेटर आलंय, ओके. माझ्याकडे दोन हे आहे. माझे चेतन मन काय बोलणार, अरे काहीतरी आता तुला काहीतरी असणारच आहे बँकेकडून, ठीक आहे. पण जर त्या क्षणी मी माझ्या सबकॉन्शियस माइंडचा वापर करून मी म्हंटल की नाही, बँकेने मला आता लास्ट मंथ मध्ये माझा बर्थडे होता, तर मला बँकेने काहीतरी रिवॉर्ड पॉइंट दिले असतील, मला बँकेने ग्रीटिंग पाठवलं असेल, राईट. माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत की चिंता करणे, वरीज करणे, किंवा तसं बंद डोळे असताना सुद्धा, म्हणजे मी ते अजून उघडलं पण नाहीये, पण असं विचार करणे. मग त्याच्यामध्ये पुन्हा माझे चेतन मन काय म्हणेल, हा बँक कशाला पाठवेल, बँकेला काय एवढंच काम आहे का, तू एवढी स्पेशल आहे का की बँकेने तुझा बर्थडे लक्षात ठेवावा, हे करावं. पण मग हे असं आहे बंद लिफाफ, म्हणजे त्यांनी उदाहरण दिलंय की त्यांनी इथे सांगितलंय ना, व्यक्तिनिष्ठ मन तुमचे शरीर सोडू शकते. म्हणजे शरीर सोडणं दॅट इज म्हणजे काय की ते आत्ता इथे आहे, माझं सबकॉन्शियस माइंड आत्ता इथे आहे, तर दुसऱ्या मोमेंटला ते कुठेतरी दुसरीकडे असेल. तिसऱ्या क्षणी ते ते जे लिफाफा जो आला आहे तो वाचत असेल. म्हणजे ते कंटिन्यू असं नाहीये की ते माझ्या सोबतच असू शकतं किंवा माझ्याकडेच, माझ्या शरीरात त्याचा वास आहे. मला जे हवं आहे तिकडे ते सहज हे होऊ शकतं. म्हणजे आपण लहानपणापासून ऐकतो ना, मन ही सगळ्यात चंचल गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यात फास्ट, काय बोलू शकतो आपण, सगळ्यात फास्ट प्रवास करून येते. म्हणजे मी फक्त नाव काढलं कशाचं, एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या स्थळाचं, तर माझं मन लगेच तिकडे पोहोचतं, राईट. आता जर मॅमने काहीतरी बोललं, आईस्क्रीमचं नाव काढलं किंवा काही काढलं, पाणीपुरी आठवली, तर तुम्ही सगळे पाणीपुरीची चव सुद्धा चाखून याल, राईट, मनामध्ये. पण मग ऍक्च्युअल मध्ये आपण गेलेलो असतो का, नसतो. पण मग जाऊन कोण आलेलं असतं, आपलं सबकॉन्शियस माइंड जाऊन आलेलं असतं, आणि तो तो एक्सपिरियन्स आपल्याला देतो. मग हेच आपण, ही जी की आहे ती आपण आपल्या स्वप्नांच्या बाबतीत करू शकतो. कारण आपल्या सबकॉन्शियस माइंड जे विचार करतं तसेच परिणाम आपल्यासोबत घडतात, राईट. मग माझं जर ड्रीम आहे 55 kg आयडल वेट मला हवं आहे, ओके. तर मग आता मी हे कसं करू शकते, सबकॉन्शियस माइंडचा वापर करून मी व्हिज्युअलायझेशन करणार माझं, त्याच्यासाठी अफर्मेशन करणार. असं नाहीये की मी अगदी घरी बसून खात राहील, जंक फूड खात राहील, नुसती खात राहील आणि मी म्हणेल माझं आयडल वेट 55 kg होईल. असं नाही होणार आहे, राईट. मला ऍक्शन पण काहीतरी घ्यावं लागणार आहे. मला वॉकला जायला लागेल, मला जिमला जावं लागेल, मला हेल्दी फूडला प्रेफरन्स द्यावं लागेल. जर मी 3 वेळा जंक फूड खातीये तर किमान एकदा तरी मी हेल्दी फूड घेतलं पाहिजे, राईट. की ज्याच्याने मी माझ्या याच्यासाठी हेल्प करू शकते. हा डिफरंट पार्ट आहे. पण मग सबकॉन्शियस माइंडचा वापर करून मी डोळे बंद असताना सुद्धा स्वतःची बॉडी तशी इमॅजिन करू शकते. की आता समजा मी ज्या साईजचे कपडे खरेदी करते, XL साईजचे, तर मला M साईजचे कपडे शॉपिंगला गेलीये मी कुठेतरी मॉलमध्ये, आपण कसं साईज बघतो ना, हँगर असे सरकवून सरकवून सरकवून, तर मी त्या सबकॉन्शियस माइंडने इमॅजिन करू शकते की अरे हा, आता मी M साईजचा हा ड्रेस बघितला, वाव किती सुंदर आहे, हा अगदी परफेक्टली बसला माझ्याकडे. आणि मग हे काय करणार आहे, जे माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये मी विचार करणार, खूप 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 विचार करणार, तसेच परिणाम ऍक्च्युअल मध्ये घडून येतात. हे सगळ्यात मोठं बेनिफिट आपण घेऊ शकतो आपल्या स्वप्नांसाठी सबकॉन्शियस माइंडचं. आणि ते सगळ्यात जास्त सर्वोच्च लेवल, म्हणजे ते बोलतात ना 100% इफिशियन्सी, म्हणजे सबकॉन्शियस माइंडची सगळ्यात जास्त 100% बॅटरी कधी चार्ज असते, जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा. मग तुम्ही म्हणाल आपण झोपेत कुठे विचार करतो ना, पण मग मॅजिक रॉकची जी प्रॅक्टिस आहे की चांगल्या गोष्टी आठवणं, मग तुम्ही तुमचं ड्रीम व्हिज्युअलाइज तर करायला सुरुवात करा झोपताना, की आपोआप तुम्ही त्या स्टेटमध्ये जाल आणि आपोआप तुम्हाला या सगळ्या फिलिंग्स, हे सगळे अनुभव तुम्ही झोपेत सुद्धा घेऊ शकता. आपल्याला बरेचदा आपण बघतो ना असं की झोपेत एखादं स्वप्न पडतं आणि आपण घाबरून डचकून उठतो, कारण ते वाईट स्वप्न असतं. पण मग हे असंच वाईट स्वप्न असतं. कधी कधी असे काही स्वप्न पडतात की इतकं झोपेत तू उठल्यावर सुद्धा डोकं दुखतं किंवा झोपेत सुद्धा डोकं दुखतंय असं फील होत असतं, आणि उठल्यावर आठवत सुद्धा नाही ते स्वप्न काय होतं.
मग त्याच्याऐवजी आपण जर झोपतानाच चांगले विचार केले, आपल्या स्वप्नांवर फोकस केलं, तर तसंच आपलं माइंड सुद्धा ट्रेन होतं आणि सबकॉन्शियस माइंडच्या मदतीने आपण ते स्वप्न आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जास्तीत जास्त फास्ट घेऊ शकतो आपल्याकडे ते ड्रीम. असं एक हे आहे व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ मनामधील फरक. आय गेस सगळ्यांना लक्षात आला असेल आता, राईट? ओके, चालेल. सो आता आपण इथे आज थांबूया. तुम्ही सगळे अजून थोडासा वेळ घ्या वाटल्यास तर, आणि याचं फरक बनवा की काय डिफरन्स आहे, कसं काम करतं चेतन मन, कसं काम करतं सबकॉन्शियस माइंड. आणि हे जरी म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल मी कशाला शेअर करू काय, म्हणजे इतरांनी नाही केलं, पण याच्याने फरक काही नाहीये. हे जेव्हा तुम्ही लिहाल ना, तेव्हा इन फ्युचर कधी पण तुम्हाला वाटेल की अरे खरंच काय मी जरा विसरली आहे का चेतन मन अवचेतन मन. तुम्ही जेव्हा केव्हा तुम्ही हे बघाल ना, अगदी छानपणे तुम्हाला हे वाचून लक्षात येणार आहे. तेव्हा तुम्हाला बुकचं पूर्ण पान रीड करायची गरज नाहीये. तुम्ही हे 4 वाक्य वाचले तरी तुमच्या लक्षात येणार आहे. ओके, सो आय होप सगळ्यांना लक्षात आलं असेल. आपण आता मीटिंग एंड करूया आणि तुमच्या पुढच्या प्रॅक्टिसला, पुढच्या कामांना तुम्ही लागू शकता आता. ओके, ब्लेसिंग. हा, चालेल. आपण ब्लेसिंग देऊया आता. सगळ्यांची सगळी छान चांगली मंगलमय स्वप्न पूर्ण होऊ दे. सगळ्यांना हेल्थ, वेल्थ, प्रॉस्पेरिटी सगळं अबंडन्स मध्ये मिळू दे. सगळ्यांना खूप सारा रिस्पेक्ट, प्रेम मिळू दे. सगळ्यांवर पैशांचा पाऊस पडू दे. युनिव्हर्सने सगळ्यांना छान छान सगळ्या त्यांच्या आवडीच्या गोष्टी, आवडीच्या व्यक्ती, सगळं आवडीची कामे, सगळं त्यांना हवं तसं सगळं छान छान मिळू दे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. येस, चला आपण आता थांबूया इथे. उद्या भेटूया पुन्हा. तोपर्यंत चेतन मन अवचेतन मनावर तुम्ही काम करा, डिफरन्शिएट करा उदाहरणं घेऊन स्वतःच. ओके, येस, चलो चालेल. हॅव अ मॅजिकल डे एव्हरीवन. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम, चांगलं समजलं. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू मॅडम. हॅव अ नाईस डे. येस, थँक्यू. हॅव अ नाईस डे एव्हरीवन. बाय बाय. हॅव अ नाईस डे, हॅव अ मॅजिकल डे.